राष्ट्रवादी कोणाची या संदर्भात आजही निवडणूक आयोगात सुनावणी। अजित पवार आणि शरद पवार गटांचा एकमेकांवर बनावट शपथपत्र सादर केल्याचा आरोप। मराठा आरक्षणाच्या किरटी पिटिशनवर 6 डिसेंबरला सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी। पिटिशनवर मराठा आरक्षणाचा भवितव्य अवलंबून। इंडिया आघाडीच्या 6 डिसेंबरला होणाऱ्या बैठकीला आघाडीचा धर्म म्हणून उद्धव ठाकरे उपस्थित राहणार। संजय राऊतांची माहिती। पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांच्या अभिनंदनाचा प्रफुल्ल पटेलांकडून होर्डिंग्सवरील घड्याळ तेच वेळ नवी स्लोगनमुळे भाजपात अस्वस्थता। प्रफुल्ल पटेल लोकसभेची निवडणूक लढण्यास सज्ज झाले का? राजकीय वर्तुळात चर्चा। मंत्रालयासमोर अजित पवार गटाची बॅनरबाजी। बॅनरवर सुनेत्रा पवारांचा बारामती लोकसभेच्या भावी खासदार उल्लेख। फक्त एक निवडणूक बॅलेट पेपरवर घ्यायची हिंमत दाखवा। पंतप्रधान मोदींच्या गॅरंटीच्या दाव्यावर सामनातून प्रतिक्रिया। पंतप्रधान मोदींनी लोकशाही वाचवण्याची गॅरंटी द्यावी, सामनातून आव्हान। आशिष शेलारांना सत्तेची गुर्मी आणि मस्ती आली। ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांची शेलारांवर टीका। विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतरही इंडिया आघाडीसोबत जाण्यास प्रकाश आंबेडकर इच्छुक, पण इंडिया आघाडीत आम्हाला घेण्यास कुणी तयार नाही। प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर दुपारी 12 ते 2 दरम्यान ब्लॉक। मुंबई मार्गावरची सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे बंद राहणार। बीडच्या प्रळीत शासन आपल्या दारी कार्यक्रमाचं आयोजन। 1,500 कोटींच्या कामांचा शुभारंभ। काही पूर्ण कामांचं लोकार्पण। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित। बीडमध्ये पार पडणाऱ्या शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी पंकजा मुंडे मुख्यमंत्री शिंदेंसोबत जाणार। तत्पूर्वी गोपीनाथ गडावर मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार मुंडे यांच्या समाधीचं दर्शन घेणार। मनोज जरांगेंची अकोला, वाशिम, यवतमाळमध्ये सभा। वाशिम जिल्ह्यातील काटा गावात सभेसाठी जवळपास 30 एकर मैदान सज्ज। मराठा नेते एकत्र आले तर 2 तासात आरक्षण मिळेल, पण मराठा नेते एकत्र येत नाहीत। मनोज जरांगेंची खंत। बुलढाण्यातील खामगावामध्ये जरांगेंची विदर्भातली पहिली जाहीर सभा। विदर्भातील मराठ्यांना आरक्षण असलं तरी आमच्यासोबत लढा। जरांगेंचं विदर्भातील मराठ्यांना आवाहन। अधिवेशनात सगळ्या पक्षातील मराठा नेत्यांनी आवाज उठवावा। एबीपी माझाशी बोलताना मनोज जरांगे यांचं मराठा नेत्यांना आवाहन। मनोज जरांगेंच्या सभेत शिरून खिसे कापणाऱ्याला कार्यकर्त्यांकडून चोप। मलकापूर एमआयडीसी पोलिसांनी चोरट्याला घेतलं ताब्यात। चोरट्यानं आतापर्यंत 2.5 ते 3 लाख रुपये चोरल्याची माहिती। जरांगे पाटलांची रात्री उशिरा त्यांनी सभा घेतल्यानं आयोजकांवर गुन्हा दाखल। कन्नड येथील सभेला उशीर झाल्यानं 6 आयोजकांवर गुन्हे दाखल झाल्याची माहिती। चंद्रकांत पाटलांकडून सोलापुरातील कासेगावमध्ये नुकसानग्रस्त बागांची पाहणीनंतर महिला बचत गटाच्या भाजी केंद्रावर चंद्रकांत पाटलांकडून खरेदी। पाऊस आणि गारपिटीमुळे नाशिक विभागातील तब्बल 44,240 हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान। केंद्रीय समितीकडून फक्त 10,000 हेक्टरची पाहणी। अतिवृष्टीमुळे हरभरा खराब होऊ लागल्यानं शेतकऱ्यांना 2.5 एकर शेतातील हरभऱ्यात सोडल्या मेंढ्या। परभणीच्या पूर्णा तालुक्यातील लिमला गावातली घटना। अवकाळी पावसामुळे नंदुरबारमध्ये शेतीसह चाऱ्याचंही नुकसान। चारा खराब झाल्यानं पशूंची उपासमार। नुकसानाचे पंचनामे करा। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते केसी पाडवी यांची मागणी। मिचांग चक्रीवादळाचा परिणाम म्हणून पूर्व विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज। चक्रीवादळ दुपारी नेल्लोरजवळ बापटला इथे धडकण्याची शक्यता आणि विदर्भात देखील जोरदार पावसाचा अंदाज यामुळे वर्तवण्यात आला आहे। मेट्रो 1 वरच्या प्रवाशांची संख्या 90 कोटींवर। घाटकोपर अंधेरी वर्सोवा मार्गिकेला मुंबईकडून चांगला प्रतिसाद। दररोज मार्गिकेकडून 4.5 लाखांहून अधिक प्रवाशांचा प्रवास। झोपडपट्टीधारकांना 2 वर्षांचं आगाऊ भाडं देणं सक्तीचं का? बांधकाम व्यावसायिकांची हायकोर्टात याचिका। एसआरएचं नवं परिपत्रक रद्द करण्याची मागणी। परिपत्रक हायकोर्टाच्या सूचनेवरूनच जारी केल्याचा राज्य सरकारचा दावा। सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर पोलीस बंदोबस्तात पुण्यातील भिडेवाडा जमीनदोस्त। लवकरच उभारणार राष्ट्रीय दर्जाचं स्मारक।
ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्याला सुरुवात. संजीवन समाधी सोहळ्यासाठी विठुरायाची पालखी आळंदीत दाखल. आर्थिक गुन्ह्यांमध्ये सर्वाधिक घटना मुंबईत. राज्यांमध्ये महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर. 50 कोटी किंवा त्यापेक्षा अधिक रकमेच्या आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र आघाडीवर. नाशिक शहर डेंग्यूचं हॉटस्पॉट. नोव्हेंबर महिन्यात नाशिक शहरात तब्बल 272 डेंग्यूचे रुग्ण, दोघांचा मृत्यू. महापरिनिर्वाण दिनानिमित्त 6 डिसेंबरला मुंबई ठाण्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर करा. माजी मंत्री वर्षा गायकवाड यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यावर आळंदी बंदचं सावट. देवस्थानच्या विश्वस्तपदी स्थानिकांना डावलल्यानं ग्रामस्थ आक्रमक. सांगली जिल्ह्यात द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंतेत. अवकाळीमुळे द्राक्षाचे घड कुजण्यास सुरुवात. द्राक्ष उत्पादकांवर बागेतील द्राक्षांचे घड फेकून देण्याची वेळ. ससून रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रवीण देवकाते यांना अटक. ललित पाटील पलायन प्रकरणी पुणे पोलिसांची मोठी कारवाई. देवकातेंच्या मागे असलेल्या मंत्र्यांपर्यंत तपास पोहोचायला हवा. आमदार रवींद्र धंगेकर यांची ललित पाटील प्रकरणावर प्रतिक्रिया. वर्ध्यात संगणक परिचारकांचं विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषदेसमोर आंदोलन. सुधारित आकृतीबंधात समावेश करून 20,000 रुपये मानधन देण्याची मागणी. पुण्यातील गोखलेनगर परिसरात तरुणांकडून तलवार घेऊन दहशत माजवण्याचे प्रयत्न. तलवारीनं काही वाहनांची तोडफोड. दहशत माजवणाऱ्या गुंडांवर चतुशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. नवजात बाळाच्या आईच्या मृतदेहासह संतप्त नातेवाईकांचा सामान्य रुग्णालयात धिंगाणा. दोषींवर कारवाई करण्याची मागणी. भंडाऱ्याच्या मोहाडी तालुक्यातल्या टाकळी भोसा इथली घटना. टिटवाळा परिसरात रिक्षा चालकाकडून पत्नीची हत्या. गळा आवळून हत्या केल्याचा प्रकार. कौटुंबिक वादातून हत्या केल्याची माहिती. पहाटेच्या सुमारास नागपूरच्या जामठा शिवारात ट्रक लाग. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण. सुदैवानं कुठलीही जीवितहानी नाही. कोल्हापुरातील दूधगंगा वेदगंगा कारखान्याच्या निवडणुकीसाठी 89% मतदान. 120 टेबलवर मतमोजणीला सुरुवात. छत्रपती संभाजीनगरमध्ये 250 कोटी खर्च करून भव्य सफारी पार्क उभारण्याचं काम. पार्कसाठी गुजरातच्या जुनागड प्राणी संग्रहालयातून वाघांची जोडी आणण्याचे मनपाचे प्रयत्न. इंदापुरात पतंजलीकडून 3 दिवसीय योग शिबिराचं आयोजन. शिबिरात भाजप नेते हर्षवर्धन पाटलांचाही सहभाग. केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड मला आजही नगरसेवक वाटतात. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांची कराडांवर खोचक टीका. चंद्रपूरमध्ये ठाकरे गटाकडून पीक विमा कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड. अतिवृष्टीमुळे हजारो शेतकऱ्यांचं नुकसान, पण पीक विमा देण्यास कंपनी टाळाटाळ करत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप. यवतमाळमध्ये शेतकरी आणि तहसीलदारांमध्ये शाब्दिक वाद. महागाव तहसीलदार गणपत राठोड यांना शेतकऱ्यांनी घेरलं. नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्याची शेतकऱ्यांची मागणी. भारतीय नौदलाच्या विशेष दलाकडून समुद्रात शत्रूच्या तेल रीग निष्ठ करण्याच्या कवायतींचं प्रदर्शन. युद्धनौका INS विक्रमादित्यसह प्रमुख युद्धनौकांचा सहभाग. ठाण्यात रिपब्लिकन सेनेच्या वतीनं संविधान बचाव यात्रा. रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकरांवर फुलांची उधळण. संत गजानन महाराज यांच्या 63व्या जन्मोत्सवानिमित्त अमरावतीत शिवमहापुराण कथेचं आयोजन. टाळ मृदुंगाच्या गजरात शेकडो वारकरी आणि भाविकांनी काढली दिंडी. नाशिकच्या चांदवडमध्ये रेणुका कृषी प्रदर्शनाचा समारोप. पालकमंत्री दादा भुसे, केंद्रीय मंत्री डॉक्टर भारती पवार यांची कृषी प्रदर्शनाला भेट. महाराष्ट्रात गेल्या वर्षभरात सर्वाधिक म्हणजे 22,746 जणांची आत्महत्यांची नोंद. तामिळनाडू पाठोपाठ 19,834 जणांच्या आत्महत्या. कर्जबाजारीपणा आणि दिवाळखोरीमुळे आत्महत्या करणाऱ्यांची संख्या मोठी. NCRBचा अहवाल. नाशिकमधल्या मालेगावचे माजी आमदार शेख रशीद यांचं निधन. 65व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. रशीद हे मालेगाव मतदारसंघाचे आजवर 2 वेळा आमदार राहिले आहेत. अभिनेते दिनेश फडणवीस यांचं निधन. वयाच्या 63व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. CID या लोकप्रिय मालिकेतील फेड्रिक्स ही त्यांची आजवर गाजलेली भूमिका.
अन्य मॉडेलनं दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्याविरोधात राखी सावंतची मुंबई उच्च न्यायालयात धाव. मॉडेलनं दाखल केलेल्या मानहानीचा खटला रद्द करण्याची मागणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.